Yes. This is our sessions 2. Second session, forms attribute and table introduction. फॉर्म्स इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला बेसिकली हे जे ॲट्रिब्यूट आहेत, तुम्हाला मी जे बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर नेम हा एक ॲट्रिब्यूट आहे, साईज हा दुसरा ॲट्रिब्यूट आहे, तिसरा जो ॲट्रिब्यूट आहे तो आहे तुमचा मॅक्स लेंथ, देन प्लेस होल्डर, row and columns, row and columns, row and calls, autofocus, required and many more. अजून बरेचसे आहेत, read only, and new HTML5 एलिमेंट जे काही नवीन HTML5 मध्ये इंट्रोड्यूस झाले. तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारू शकता की HTML5 मधले कोणतेही 2 किंवा 3 एलिमेंट सांगा, तेव्हा तुम्हाला हे सांगायचे आहे आणि ते तुम्हाला सांगावे लागणार आहे. फॉर एक्झाम्पल साठी तुम्ही सांगू शकता मीटर, रेंज, हे तुम्ही एक्झाम्पल मध्ये सांगू शकता, मीटर आणि रेंज. देन इमेज बटन सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे तिथे. दॅट्स एवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे टेबल मध्ये. सो आज आता आपण, आणि सगळ्यात महत्वाचं आहे हिडन बटन, हिडन कंट्रोल. हा जो आहे हिडन कंट्रोल, हा आपण आता आपण बघणार आहोत की कसा आपण यूज करणार आहोत त्याला. इथे रेंज, प्रोग्रेस. सो व्हॉट इज द नेम, व्हॉट इज एक्झॅक्टली नेम. आपण काल काय म्हटलं होतं विवेक, नेम कशासाठी आपण यूज करणार. नेम हा ऍट्रिब्यूट जो आहे आपण हा कशासाठी वापरणार आहोत. एनी आयडिया सांगू शकता ज्याला माहिती आहे ते. टेक्स्ट, टेक्स्ट आहे बरोबर, पण ते आपण नेम का देतो. नेम जर काढून टाकलं तर काय होईल. ओके ओके, लेट्स सी, फाइन. नेम हा जो कंट्रोल आहे तुमचा, बेसिकली इट इज अ दॅट कंट्रोल्स नेम. जर तुम्हाला पर्टिक्युलर त्या कंट्रोलची व्हॅल्यू कुठे सिलेक्ट करायची असेल, घ्यायची असेल, मोस्टली इन सर्व्हरवर, तर तुम्ही या नेमने घेऊ शकता. त्याचा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्यूट असतो. सेम एखाद्या इनपुटचा दुसरा जो आहे तोच डेटा आपण आयडी ने सुद्धा घेऊ शकतो. बट आयडी जो आहे हा स्पेशली वापरला जातो कशासाठी, तर तुम्ही त्याच्यावर CSS ही इम्प्लिमेंट करू शकता आणि त्याची आयडेंटिटी जी आहे ती युनिक असते. त्याची जी आयडेंटिटी आहे ती युनिक ठेवली जाते त्या पर्टिक्युलर कंपोनंटची किंवा त्या एलिमेंटची. दॅट्स इट, एवढंच आहे. पण याच्याबद्दल जास्त क्लॅरिटी तुम्हाला जेव्हा सर्व्हरवर डेटा आपण पाठवतो ना, तेव्हा तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. आता आपण हे जे काय आहेत एवढे दिलेले
ते आपण चेक करूया. आणि मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, त्यांनी मला त्याचे उत्तर द्यावे आणि आपण ते इथे लिहिणार आहोत. ठीक आहे. मी विजय स्टुडिओ कोड जो आहे कालचा मी शेअर करत आहे. स्क्रीन दिसत आहे? स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? Yes, sir. ओके, ग्रेट. दॅट्स ग्रेट. फॉर्म attribute .html. बेसिक जो आहे तो मी रेडीमेड घेतोय. माझा टायटल जो आहे तो लिहितोय फॉर्म्स कंट्रोल. काल जसं आपण डिस्कस केलं होतं की फॉर्म घेण्यासाठी तुम्हाला ही जी टॅग आहे फॉर्मची ती घेणं गरजेचं असतं, जी आपण घेऊया. आणि अजून एक टॅग तुम्ही शिकला होता जी की आहे तुमची इनपुट, जी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. टाईप मध्ये मी जस्ट टेक्स्ट घेत आहे, ओनली टेक्स्ट. आणि इथे दोन जे ऍट्रिब्यूट आहेत तुमचे नेम. हा जर डेटा तुमचा युजर नेम असेल असा, तर हा रिप्रेझेंट काय करतो, तर तो त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो युजर नेम आहे. हा डेटा सर्व्हरवर घेण्यासाठी या नेमने, ही की आहे, या नेमने आपण आयडेंटिफाय करू शकतो. अँड आयडी ने सुद्धा आपण सेम करतो, पण याचा फरक आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि सेम ठेवतो आपण जे मोस्ट ऑफ द करून दोन्ही पण जे आहे नेम आणि आयडी हे दोन्हीही सेम करतो. हे दोघांचाही उपयोग मोस्ट ऑफ द करून आपण सर्व्हर साइडला करत असतो. सो नेक्स्ट जो तुमचा मी बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद करतो जेणेकरून तुम्हाला एंटायर स्क्रीन मला शेअर करता येईल, कारण तुम्हाला आउटपुटही दाखवावं लागेल. मस्ट ओके. आणि हा नोटपॅड ओपन. इट्स फाईन नाव. आता दोन्ही स्क्रीन दिसतात. आता काय दिसत आहे विवेक, कन्फर्म? ओके, दॅट्स फाईन, ग्रेट. हा, सो आता याच्यामध्ये जर का तुम्ही याला ओपन विथ केलं असं राईट क्लिक करून, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करा, याचा आउटपुट आपल्याला दिसेल. हा दिसत आहे. काल आपण जसं डिस्कस केलं होतं की प्लेस होल्डरने तुम्हाला ती इन्फॉर्मेशन जी आहे हायलाइट होते. असं प्लेस होल्डर इंटर युजर नेम प्लेस होल्डर आपण काल वापरला होता. काय होतं याने, इथे तुम्हाला तो डेटा दिसायला लागतो. पण जर का तुम्हाला इनपुट बॉक्सची साईज तुम्हाला छोटी किंवा मोठी करायची असेल, तर तुम्ही इथे काय वापरता, तर अजून एक ऍट्रिब्यूट असतं आणि त्या ऍट्रिब्यूटचं नाव आहे साईज. लेट्स सी. आणि साईज मध्ये आपण पिक्सल मध्ये, पर्सेंट मध्ये, एनएम मध्ये असं याचं युनिट आहे, मेजरिंग युनिट. आता मी सध्या लेट्स सी 40 पिक्सल्स जे आहे, साईज जी आहे ती 40 पिक्सल्स घेतो. चेंज बघा होतो का काही. जस्ट आय नीड टू, चेंज झालेलं दिसत आहे का तुम्हाला? जर नसेल दिसत ना, तर मी एक काम करतो, डायरेक्ट 200 करून टाकतो, म्हणजे तुम्हाला लगेच कळून येईल की झाला की नाही. तो झाला चेंज. साईज हा ऍट्रिब्यूट वापरायचा आहे. देन इथे तुम्हाला मॅक्स लेंथ हा ऍट्रिब्यूट काय करतो मला सांगा. मॅक्स लेंथ जर का मी याची 10 टाकली तर काय व्हायला पाहिजे. मी इथे आता टाईप करतो माझं पूर्ण नाव, टाईपच होत नाहीये. का टाईप होत नाहीये आशिष, श्रीकांत? मॅक्झिमम लेंथ हे केली. येस, मॅक्स लेंथ आपण जी आहे ती परमिट केलेली आहे 10, तर 10च्या पुढे जाणार नाही. देन
नेक्स्ट रोज आणि कॉलम जे आहे ते आपण टेक्स्ट एरियासाठी पाहिलेलं आहे. ठीक आहे. रिक्वायर्ड पण आपण टाकलेलं आहे की जर का आपण इथे रिक्वायर्ड जर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर का डेटा आपण फिल जर नाही केला तर हा पुढे जाणार नाही, जो फॉर्म आहे तो सबमिट होणार नाही. तर तेही आपण एकदा बघून घेऊया. इनपुट सबमिट, लेट्स सी लॉग इन. मी डेटा टाकत नाहीये तरी तो काय म्हणतो पुढे जात नाहीये. डेटा कोणतं, प्लीज फिल आउट दिस फील्ड. लेट्स सी. आता हा डेटा पुढे जाणार. बघा डिफॉल्ट हा डेटा गेट मेथडने जात आहे आणि गेट मेथडचा सर्व डेटा जो आहे तुमची ही जी काही URL असते ना त्याच्यामध्ये तो दिसत असतो. आणि जर का पासवर्ड वगैरे असेल तर तुम्ही कधी गेटने पाठवत नाही, म्हणजे या URL ने पाठवत नाही, बॉडी मधून पाठवता, जे की आपण समोर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला भाग, ज्याच्यामध्ये तुम्ही रीड ऑनली म्हणजे काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यू तुम्ही सेट करून ठेवाल पण एडिट नाही करू शकणार अशी फील्ड. लेट्स सी, मी याला रीड ऑनली करतो. याला नाही, याला करूया रीड ऑनली. पासवर्ड, इनपुट, टाइप, टेक्स्ट, रीड ऑनली फील्ड. ठीक आहे. आता बघा तुम्हाला इथे पासवर्ड टाकता येतो का चेक करा. बघा इथे मी टाइप करत आहे, इथेही टाइप करतोय, इथे टाइप होत आहे, इथे टाइप होणार नाही. हे रीड ऑनलीचं आहे. देन ऑटो फोकस. ऑटो फोकस म्हणजे काय की जेव्हा माझा पेज लोड होईल ना तर आता तुम्हाला कुठला सिलेक्टेड झालेला दिसतोय का, जसं की मी आता इथे केलं की कसा हा हायलाइट झालेला सारखा दिसतो. जर का तुम्हाला असं वाटत असेल बरेचसे असे तुमच्याकडे इनपुट बॉक्स असतील, फर्स्ट नेम, युजर नेम, पासवर्ड, अशा गोष्टी जर असतील तुमच्याकडे बरेचसे खूप सारे, आणि तुम्हाला असं वाटत असेल की पहिल्यांदा तो जो आहे ती पर्टिक्युलर फील्ड जी आहे हायलाइटेड झाली पाहिजेत, तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरता ते बघा. आता इथे तुम्हाला टाकायचं आहे फक्त ऑटो फोकस. याला रिफ्रेश करूया आपण सेव्ह करून. कोणता सिलेक्टेड दिसत आहे तुम्हाला, कुठे कर्सर दिसत आहे, ब्लिंक Lost. होणार. हा तिथे ऑटो फोकस दिलाय आणि तो तुम्हाला दिसणार तसा. तो त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला त्याला ऑटो फोकस द्यायचा आहे. आणि सजेशन हे असतं की एकच ठेवायचं तुमच्या एंटायर फॉर्म मध्ये, जास्त बेटर पडतं. रीड ऑनली झालं. आता HTML5 चे जे आहेत मीटर आणि प्रोग्रेस, रेंज, हे 3 कंट्रोल्स. बघा इथे मीटर मध्ये इथे BR घेतो मी, मीटर, इथे तुम्हाला टाकावे लागते, इथे तुम्हाला टाकावं लागेल मॅक्स व्हॅल्यू याची, आणि इथे टाकावी लागेल व्हॅल्यू आत्ताची. ओके. मीटर तुम्ही कुठे वापरणार, मीटर तुम्हाला तिथे वापरायचं आहे जिथे तुम्हाला माहिती आहे की प्रोसेस जी आहे तुमची ती किती व्हायची बाकी आहे. फॉर एक्झाम्पल पेज तुमचा लोड होता आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. पेज लोड होताना तुम्हाला 100 पर्यंत तुम्हाला सपोज करायचं आहे आणि तुमची आता सध्या स्थिती आहे 10, तर याचा अर्थ आहे पेज लोड व्हायला अजून 90% लोड होणं बाकी आहे. तर त्यामध्ये तुम्ही मीटर यूज करू शकता. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहे आपण डायनामिक घेतो, म्हणजे हे जे चेंज होणार आहे ना 10,
20, 30, 40 आपण छोटासा जावास्क्रिप्टचा एक प्रोग्राम लावून त्याला आपण इन्क्रिमेंट करू शकतो. या पण वापरावं लागतं आपल्याला हेच कंट्रोल. तर चेक करूया एकदा हा बनलेला आहे की नाही, आणि बनलाय तर कसा बनलाय. बघा इथे दिसत आहे तुम्हाला, मी झूम करतो. ओके, जर दिसत आहे की नाही दिसत आहे मला सांगा तुम्ही अगोदर. स्क्रीन विजिबल आहे? हो सर. ओके. जर का मी इथे सपोज ही जी व्हॅल्यू जर का 90% केली तर काय होतं चेक करा एकदा. इथे चेंज होतं का? काय झालं इथे? 90% रन झालेले दिसते. हा 90%. आणि हा डायनामिक होत असतो हा. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असेल, लोडिंग होताना किंवा प्रोसेस होताना सगळ्या गोष्टी. तर तिथे तुम्ही हा वापरू शकता. काही गोल राऊंडेड वाले सुद्धा अवेलेबल असतात, जे गोल 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 फिरतात, तसेही अवेलेबल असतात. सो नाव याच्यानंतर मीटर आहे. मीटरच्या नंतर तुमचा जो आहे प्रोग्रेस आहे. प्रोग्रेस मध्ये तुम्हाला दोन गोष्टी द्याव्या लागतात. जर सपोज तुम्ही डाउनलोडिंगला जर का काही टाकला असेल तर डाउनलोडिंगला दोन गोष्टी असतात. पहिलं म्हणजे की 500 MB तुमचं डाउनलोड व्हायचं. एखादं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड केलेलं आहे, 500 MB मला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. मॅक्सिमम आहे तुमचं 500 MB सॉफ्टवेअरची साईज आहे जी डाउनलोड व्हायची आहे. 500 MB मॅक्स साईज आहे. सध्या किती झालंय? 1 MB, 2 MB, 3 MB. आणि मिनिमम किती तुमची सुरुवात झाली पाहिजेत, म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला द्यायची असेल की 10 MB सुरुवात माझी 10 MB 20 MB असं द्यायचं असेल तर तुम्ही तिथे प्रोग्रेस देता. सो इथे आपण प्रोग्रेस बार वापरतोय. इथे तुम्हाला द्यावं लागतं मीन. इथे तुम्हाला मॅक्सही द्यावं लागतं. मॅक्स व्हॅल्यू किती आहे? लेट्स सी 100 आहे. सध्याची व्हॅल्यू किती आहे तीही व्हॅल्यू द्यावी लागेल. सपोज मी इथे 25 देतोय. मीन व्हॅल्यू ऑप्शनल आहे, तुम्ही दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल. पण याचे यूज केसेस वेगवेगळे आहेत दोघांचेही. सो त्यालाही मी BR करून थोडस वेगळं करतो. चेक करा आता याच्यामध्ये या पद्धतीने हा दिसतो. मी इथे याला लिहितो मीटर. लेट्स सी एक हेडिंग टॅग टाकतो जी सर्वात मोठा असेल, मीटर टॅग, आणि इथे लिहितो H1 प्रोग्रेस. असं लाईक दिस. तर तुम्हाला फॉर्मची सर्व प्रॅक्टिस करायची आहे चांगल्या प्रकारात. आता आपण यूज करणार आहोत टेबल. पण लक्षात ठेवा, जर टेबल वापरला तर माझ्या प्रोजेक्ट मध्ये काय फायदा होऊ शकतो, त्याने अरेंजमेंट जी आहे ती चांगली होऊ शकते आणि पूर्ण वेब पेज जे आहे ते मी टेबलने बनवू शकतो. लक्षात ठेवा, एखादा पूर्ण वेब पेज बनवण्यासाठी दोन टॅगचा यूज केला जातो. पूर्ण वेब पेजचं आर्किटेक्चर आहे. आता तुम्हाला त्याचं पेजेसचं आर्किटेक्चर माहिती नाहीये. पुढे तुम्ही जसं CSS संपत जाईल, प्रोजेक्ट जसा जवळ येईल तसं तुम्हाला समजायला लागेल. सो टेबल जो आहे, टेबलचा यूज जो आहे, जेव्हा आपण आर्किटेक्चर बनवतो तेव्हा आपण टेबलने बनवू शकतो किंवा डिव या टॅगने बनवले जातं. पूर्ण जे स्ट्रक्चर आहे वेब पेजचं ते बनवण्यासाठी तुम्हाला टेबलचा यूज किंवा डिवचा यूज केला जातो. मोस्ट ऑफ द US जे पर्सन आहेत ते टेबलचा यूज करतात, आणि जे इंडियन डेव्हलपर्स आहेत मोस्ट ऑफ द करून डिवचा यूज करतात. ही आपापली चॉईस आहे. .NET डेव्हलपर जे आहेत ते टेबलचा यूज करतात, आणि नॉर्मल आपण जे जावा किंवा हे असतात ते डिवचा यूज करतात. पण यूज मात्र सारखा आहे. टेबलचे ऍडिशनल ऍडव्हान्टेज हे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला जर का एखादा टेबल फॉर्मॅट जर आला, जसं की मार्कशीट वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा टेबलचा जर शीट आला तर तुम्हाला तो
टेबलमध्येच टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल मी पेंटची स्क्रीन शेअर करत आहे आणि हा लक्षपूर्वक आहे का, कारण की इंटरव्ह्यूला जेव्हा डिझायनिंग दिला जातो तेव्हा प्रॅक्टिकल टेक्निकल प्रोग्राम म्हणून ना तुम्हाला टेबलच दिला जातो HTML मध्ये. त्याचं कारण असं आहे की HTML मध्ये थोडस जर का काही कन्फ्युजन वाला असेल तर तो फक्त आणि फक्त HTML चा पार्ट आहे कोडिंग मध्ये कन्फ्युजन करण्यासाठी, च्या व्यतिरिक्त नाही. पण ते कन्फ्युजन मी सोप्या पद्धतीने समजवण्याचा इथे प्रयत्न करणार आहे आणि त्यातला हेल्प करा तुम्ही सगळे मिळून. ओके, एवरीथिंग इज फाइन गाइस. सो रेडी है आप लोग अभी हेल्प करने के लिए? तर चला Yes, मग sir. आता बनूया. ओके ग्रेट. मेरे पास ये एक टेबल अवेलेबल है. इस टेबल का नाम रखते हैं, लेट्स सी, वेब बैच. ओके, और मैं इसमें फर्स्ट रो जो है ये जो होती है ये रो ड्रॉ कर रहा हूं, मैन्युअली ड्रॉ कर रहा हूं. एक रो, देन मेरी सेकेंड रो, थर्ड रो, एंड नीचे वाली जो रो होगी वो फाइनल फोर्थ रो होगी. ओके, अभी मुझे क्या चाहिए यहाँ पे, उसके कॉलम भी बनाने हैं, तो मैं एक कॉलम भी बना लेता हूँ पेंट में. पेंट में बनाने का ये मकसद होता है कि आप लोग आराम से इसे डाइजेस्ट कर पाओगे. अगर पीपीटी में अगर मैं पढ़ाऊंगा तो डाइजेस्ट नहीं होगा वो. ठीक है, ऐसे 4 कॉलम. ये अभी बनाते हैं यहाँ पे. गड़बड़ हो रहा है. ओके, सॉरी गाइस, फाइनल वाला मैं थोड़ा सा आड़ा टेढ़ा निकालता हूँ. इट इज गिविंग सम बिट. हाँ, दैट्स ग्रेट, इट्स फाइन. हाँ, यहाँ पे लिखता हूँ मैं स्टूडेंट नेम, कोर्स, कंटेंट एंड फीस. ठीक है, स्टूडेंट नेम, फर्स्ट स्टूडेंट मोहिनी, देन कोर्स जावा, कंटेंट बेसिक, और प्लस एडवांस, fees, let's see, some fees 399. Then Ashish, course will be web, HTML, CSS, bootstrap. Fees will be, let's see, 399. अब एक 9 ज्यादा होगा, डोंट वरी. हाँ, तो नंबर ऑफ रोज कितनी है, मैं इसमें विवेक का भी नाम दे देता हूँ. स्प्रिंग बूट backend development using boot and microservices. ठीक है, फीस. ओके, हाँ विवेक किती रो आहे तिथे? सर 4. ओके, अबरार यहाँ पे कितने कॉलम आपको दिखाई दे रहे हैं? 4. और टेबल कितने हैं? एक ही टेबल है, डोंट गेट कंफ्यूज, ये एक ही टेबल है. एक टेबल में 4 रो है और 4 कॉलम है. ओके, बहुत अच्छा.
ओके ठीक है। तो अभी मैं क्या कर रहा हूं, यहाँ पे देखिए साफ सुथरी कोडिंग है। टेबल, मैं यहाँ पे टेबल टैग लिख रहा हूँ और ये जो टेबल है ये क्लोज कर दे रहा हूँ। देखो ऐसे ही कोडिंग करनी है, जो टैग ओपन करनी है उसे इमीडिएटली क्लोज करो, जो क्लोजिंग टैग है। उसके बाद विवेक ने बताया 4 रो है, तो रो के लिए T फॉर टेबल, R फॉर रो, टेबल रो, ये ओपन और क्लोज करूंगा मैं। ये फर्स्ट आपकी रो बन गई। मैं दूसरी रो भी बना रहा हूँ, तीसरी रो भी बना रहा हूँ और फोर्थ वन रो भी बना रहा हूँ। आपको ऐसे ही पिक्चर दिया जाएगा मस्त वाला एकदम ऐसे, और आपको ये देख के बनाना होगा टेबल। इसीलिए वो ये बेसिक वाला है, इससे भी मतलब कॉम्प्लेक्स रहते हैं जिसे नेस्टेड टेबल कहा जाता है, लेकिन पहले बेसिक वाला। तो अबरार, आपको यहाँ पे कितनी टेबल रो दिखाई दे रही है अभी ये टेबल के अंदर आपको? 4। 4, करेक्ट। चलो इसके बाद अभी ये रो के अंदर देखो, ये जो कॉलम है, ये जो कॉलम है, ये फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ, मतलब ये जो होता है ना ये कॉलम, यहाँ पे हम लोग डेटा पुट करते हैं। ये वाला स्टूडेंट नेम, कोर्स, ये डेटा है। इसीलिए ये जो बॉक्स बनता है ना, इसे कहते हैं हम लोग, ये जो है ये पूरा जो है इसे हम लोग रो कहेंगे, रो कहेंगे। और ये एक बॉक्स जो है ना उसे हम लोग टेबल डेटा स्टोर करते हैं, इसलिए टेबल डेटा कहेंगे। गाइस इग्नोर द टाइपोस, दिस इज आर ओ डब्ल्यू रो, इट रिव हो चुका है, ठीक है। तो क्या करते हैं, पहला जो टेबल डेटा है, मुझे बताओ पहला जो टेबल डेटा है ये कौन सा है? क्या नाम लिखा, क्या लिखा है इसमें मैंने पहले टेबल डेटा में? स्टुडंट नेम. स्टूडेंट नेम। आणि कोणत्या रो मध्ये दिलंय ते? रो कितवी आहे ही? फर्स्ट, येस फर्स्ट रो। मग माझी फर्स्ट रो इथे कुठली आहे? ही आहे, करेक्ट? फर्स्ट रो हीच आहे, हो. येस, ओके। आणि त्याच्या आतमध्ये टेबल डेटा करायचा आहे। मग मी इथे काय करणार, इथे लिहिणार टेबल डेटा ओपन क्लोज टीडी, ठीक आहे। समजण्यासाठी थोडस काय करायचं की हे टीआर जे आहे बघा, हे बघा, ही माझी पहिली रो इथे सुरू झाली आणि इथे संपलेली आहे, दॅट्स इट। आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कॉलम म्हणजे टेबल डेटा, जे की बघा पहिला जो डेटा आहे तो आहे स्टूडेंट नेम, मी लिहितो इथे स्टूडेंट नेम, ओके, स्टूडेंट नेम, ओके ठीक आहे। आणि हा जो कोड आहे ना, मी विज्युअल स्टुडिओ कोडवर ऍज इट इज कॉपी करून तुम्हाला दाखवतो। इथे जरी केला तरी काही फरक नाही पडत मला, पण लेट्स सी, तुम्हाला त्याची सवय आहे तर मी इथे त्याला कंट्रोल एन करून सेव्ह करून घेतो, सेव्ह टेबल डॉट HTML, आणि बेसिक वाला जे आहे तो करून घेऊया आणि आपल्या बॉडी मध्ये तो टेबल तयार करून घेऊया, ठीक आहे। आता मी याला रन करतो। ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, ओके, दिसत आहे तुम्हाला स्टूडेंट नेम, पण इथे टेबलचं काही दिसत आहे का? टेबल सारखं काही दिसत आहे का? काही बॉर्डर वगैरे नाही, बरोबर नाही दिसणार। तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जस्ट ही जी बघा, हा ही जी टेबल टॅग आहे ना, त्याच्या आतमध्ये फक्त तुम्ही लिहा बॉर्डर, आणि त्याची साईज तुम्हाला मी सगळ्यात छोटी साईज घेतो 1, आणि आता एकदा चेक करा आउटपुट काय दिसतंय तुम्हाला, बॉर्डर आली त्याला? Yes, sir. ओके ग्रेट, बॉर्डर आलेली आहे। ओके, मग त्याच्यानंतर आता तुमचं स्टुडंट नेम झालं, त्याच सेम रो मध्ये दुसरं काय दिलंय तुम्हाला? कोर्स, ठीक आहे। सेम रो मध्ये दुसरा जो डेटा आहे, लगेच त्याच्या खाली पहिला जो डेटा संपला त्याच्यानंतर लगेच लिहायचं कोर्स, सेव्ह करा आणि बघा ब्राउझरवर आउटपुट काय येतं तुम्हाला। आला बरोबर जसाच्या तसा? सेम त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, कंटेंट, जे की आपण आता तिसरा डेटा घेऊया बघा।
रोच्या आतमध्ये टेबल डेटा असतो. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो मी, हा टेबल डेटा जो आहे तो डायरेक्टली घेता येत नाही. आपल्याला कंपल्सरी ही TR आणि TR क्लोज याच्याच आतमध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर TD काय आहे, कंटेंट, मी कंटेंटही बनवला. देन TD फीज. ओके, आता चेक करायला आला पूर्ण, ती रो झाली. रो पूर्ण क्रिएट झाली ती, बरोबर, टेबल डेटाचा. बघा इथे तुमची जी रो आहे, ही जी रो आहे तुमची, या रो मध्ये पहिला टेबल डेटा झाला, दुसरा टेबल डेटा झाला, तिसराही टेबल डेटा झाला आणि चौथाही टेबल डेटा झाला. जर तुम्ही बघायला गेलात तर इथे तुम्ही जेवढ्या वेळा टेबल डेटा होता तेवढ्या वेळा तुम्ही TD घेतलं. किती वेळा आपला टेबल डेटा होता? 4 वेळा. म्हणून आपण TD किती वेळा घेतला? 4 वेळा. आता सेम, आणि माझी रो इथे संपली. या रोच्या पुढे मला काही करायचंय का? नाही. मला आता दुसऱ्या रो मध्ये इंटर करायचं आहे. सेकंड रो, ही माझी सेकंड रो आहे. तर सेकंड रो बघा, माझी ही पहिली जी रो आहे ही ते संपली. कशी समजते आपल्याला संपली ती? म्हणून ही जी TR ओपन केलेली आहे तिला क्लोज केलं. कसं क्लोज करतो आपण? स्लॅश सेम टॅगने, TR ने. ही पहिली जी रो आहे तुमची टेबल रो संपली. आता दुसरी टेबल रो तुमची चालू होईल इथे, त्याच्यामध्ये मी येणार. ओके, पहिला डेटा, याच्यामध्ये मला 4 डेटा घ्यायचे आहेत, म्हणून मी आता थोडं फास्ट करतोय. 4ही डेटा जो आहे कॉपी, TD1, TD2, TD3, TD4. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये काय दिलंय? मोहिनी आहे. तर मोहिनीच्या नंतर जो कोर्स जो आहे मोहिनीचा तो आहे जावा अँड वेब डिझाईन. ओके, त्याच्यानंतर मी एक्स्ट्रा टाकलं आणि फीज टाकूया आपण 439 वॉट एव्हर रॅन्डम फीज. सॉरी, त्याच्यानंतर काय आहे? कंटेंट आहे, माय बॅड. थर्ड याच्यामध्ये कंटेंट आहे जावा प्लस HTML प्लस CSS आणि फीज आपण तिथे टाकूया समथिंग. सेव्ह केलं याला. बघा आला तो. ग्रेट. सो आता मला कोण सांगणार आहे थर्ड रो साठी? हेल्प कोण करेल? मी चूज करतो आशिष. कम्फर्टेबल आहे? घरी आहे की बाहेर आहे? श्रीकांत? येस सर. ओके, ग्रेट. आता माझी थर्ड रो कोणती आहे मला नक्कीच सांगा याच्यात. थर्ड रो TR हा स्टार्ट होतोय तो. हा, तर 28. बर, मला किती कॉलम घ्यायचे आता इथे? पेंट बघून सांग मला. 4 घ्यायचे. 4 कॉलम घ्यायचे आहे. तर मी TD किती वेळा घेणार? 4 वेळा. येस. कॉपी पेस्ट करू की हाताने लिहू? कॉपी पेस्ट. ओके, 2 3 4. ठीक आहे. पहिल्यांदा काय डेटा आहे? आशिष आणि वेब. ओके, आशिष. दुसऱ्या कॉलम मध्ये काय डेटा आहे? वेब आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे? HTML CSS आणि बूटस्ट्रॅप. येस, HTML CSS बूटस्ट्रॅप. ओके, आणि फोर्थ मध्ये फीज आहे, जी काय अमाऊंट आहे ती 3999. ओके, मी सेव्ह करतो आणि ब्राउझर वर जाऊन चेक करूया आपण. बरोबर दिसत आहे? येस सर. येस. आता ही खालची जी लाईन दिसत आहे अशी, याचं कारण असं आहे की आपण त्या रो मध्ये डेटा भरलेला नाही. आता नेक्स्ट मला तुम्ही सांगा. बाहेर आहे आशिष. ओके, चालेल, काय हरकत नाही आशिष. सिद्धांत, मला सांगशील तू फोर्थ रो मध्ये
किती कॉलम घ्यायचे? 4 कॉलम घ्यायचे. टीडी स्मॉल मध्ये टीडी घेऊया. यालाही मी असं करतोय, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. काय आहे फोर्थ मध्ये? कुणाचं नाव आहे? विवेक. विवेकचं नाव आहे विवेक. देन कोर्स कुठला आहे विवेकचा? स्प्रिंग बूट, जावा विथ स्प्रिंग बूट, जावा विथ स्प्रिंग बूट. ठीक आहे. थर्ड याच्यामध्ये कंटेंट आहे बॅकएंड डेव्हलपर, सर्व्हर डेव्हलपमेंट, सर्व्हर डेव्हलपमेंट. हा कोर्स झाल्याच्या नंतर विवेक फुल स्टॅक डेव्हलपर होईल. समथिंग दॅट्स इट. नाव चला, आता एखादी लाईन वगैरे काही दिसणार नाही. जर हा टेबल तुम्हाला मिडल मध्ये आणायचा असेल तर याला तुम्हाला अलाइन करावं लागेल. अलाइन राईट लेफ्ट जे काय करायचंय ते तुम्ही करू शकता. ऑप्शन मी सेंटर मध्ये घेतो, तो सेंटर मध्ये आला. पण मोस्टली करून फक्त HTML ने आपण असं रॉ जो डेटा आहे ना, रॉ हा टेबल बनवलेला आहे. पण जसं आपण पुढे जाणार आहोत, काय इथपर्यंत सगळं ठीक आहे? सगळ्यांना इथपर्यंत कळाला? येस सर. ओके. तर मग आता तुमच्यासाठी प्रश्न, मला मदत करा. तो हा टेबल मला डिझाईन करायचा आहे. मी लिहितो अरायवल, अरायवल डिपार्चर. मी तुम्हाला पिक्चर जे आहेत ना ते ऍज अ असाइनमेंट देणार आहे टेबलची. डिपार्चर, ओके. हा टेबल काढण्यासाठी किती रो आणि किती कॉलम आपल्याला तयार करावे लागतील? बघा, पहिल्यापासून तुम्हाला कॉलम नाही आहेत दिलेत. आता कॉन्सन्ट्रेट करा. किती रो आहेत? ऍटलिस्ट रो सांगा मला. किती रो दिसत आहेत तुम्हाला इथे? बरोबर, 3च आहे. कॉलम मॅक्सिमम किती आहे तिथे? 2. येस, 2च आहेत. परफेक्टली 2. एक आणि 2. पण मग याचं जे काही कन्फ्युजन आहे ना पहिल्या रोच, ते आपण दूर करूया आता. ठीक आहे, ते आपण दूर करूया. जर का याच्या खाली 2 जे कॉलम आहेत, जे 2 कॉलम आहेत ते बघूया आता कसे करायचे ते. त्याच्यासाठी परत एकदा ही टेबल टॅग जी आहे ती टेबल टॅग घेणार आहोत आपण. सेम याला तुम्हाला जे काही अलाइन वगैरे करायचं असेल, बॉर्डर वगैरे द्यायची असेल, अशी बॉर्डर 1, बॉर्डर 1 आणि सेंटरला घ्यायचं असेल, राईटला घ्यायचं असेल, लेफ्टला, तर तिथे तुम्ही घेऊ शकता.
सेंटर असं. फर्स्ट इथे घेणार आपण TR. किती रो आहेत आपल्या 3, म्हणून मी इथे 3 घेतोय. 2 3. आता कन्फ्युजन असं आहे की इथे जो मी ड्रॉ केलेला आहे ना, इथे फक्त एकच डेटा दिसत आहे. लेट्स सी. आणि मी एकच डेटा टाकतोय सध्या, दुसरा डेटा टाकणार नाही. रो मध्ये किती कॉलम दिसत आहेत? पहिल्या रो मध्ये किती कॉलम दिसत आहेत तुम्हाला? रो वाईज सांगा मला. पहिल्या रो मध्ये मला किती कॉलम दिसत आहेत? एकच. तर मी एकच TD जो आहे तो एकच TD टाकत आहे. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. एकच TD टाकून द्यायचं बस. जे असेल ते पुढे बघूया मग आपण काय करायचं ते. ट्रेन टाइम टेबल. ठीक आहे. हा झाला पार्ट. ओके. पूर्ण इथेच कोड करतो मी. मॅन्युअली कोडिंग टाईप करून दाखवतो. आणि कन्फ्युज नका हो की मी जर का TR ओपन वर केली खाली केली त्याचा काहीही एक फरक पडत नसतो. तो काही स्पेस घेत नाही. हा पहिला रो इथे संपला. इथे दुसरा रो चालू आहे. आता दुसऱ्या रो बद्दल मला सांगा. 1 बाय 1 रो चेक करायची तुम्हाला. आता ही दुसरी रो आहे. दुसऱ्या रो मध्ये किती किती कॉलम आहेत तुमच्याकडे? 2 आहेत. तर घाबरायचं नाही. सरळ सरळ 2 कॉलम जे आहेत ते ड्रॉ करून घ्यायचे. जे काय आहे ते तयार करून घ्यायचे 2 कॉलम त्याच्यामध्ये. एकामध्ये अरायवल आहे तर टाकून घेऊया अरायवल. आणि दुसऱ्यामध्ये डिपार्चर आहे तर डिपार्चर टाकून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तिसरा आहे, तिसऱ्यामध्ये आपण काही टाकलेलं नाहीये. पण आपण सपोज घेऊया 11 AM 11:30 AM आणि 11:40 AM असं घेऊया टाइम. तर मला तिसऱ्या रो मध्ये सांगा किती कॉलम आहेत? हा. ओके. तर मग काय कन्फ्युजन काय आहे याच्यामध्ये? काहीच नाही. सो तिसऱ्या रो मध्येही 2 कॉलम जे आहेत ते आपण घेऊया इथे. 11:30 AM TD and 11:40 AM TD. ग्रेट. आता याचा आउटपुट जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. table2.html सेव्ह करूया याला. डिफॉल्ट जो आहे तो जनरेट करून घेऊया. आपला जो बॉडी साठी लागणारा आहे तो. आणि याला रन करूया. चेक करा कसा दिसेल तो. ओके. बघा असा दिसत आहे. काय दिसत आहे? तो असा दिसत आहे. बरोबर दिसत आहे का? याच्यावर काय उपाय आहे कोणी सांगू शकेल मला? ऑलमोस्ट विवेक. येस सर. याला नीट करायसाठी बघ असं असं दिसलं पाहिजे. ते पूर्ण एकच सेल दिसला पाहिजेत हा. पण हा असा दिसतोय आता सध्या. हे बघ असा असा दिसतोय तो. मला हा एकच सेल पाहिजे, म्हणजे एकच बॉक्स पाहिजेत. हा काय करावं लागेल याला? साईज यूज करू शकतो. अजून कुणी काही ऑप्शन सांगा मला. सर अलाइन्स आपण ते वापर केला ना टेबल मध्ये तसं करू शकेल. ओके. तर आता सोपी गोष्ट आहे मुलांनो की की काय आहे इथे. आता आपलं खाली ना दोन कॉलम आहेत, 1 आणि 2, पण आपण वरनं एकच कॉलम घेतला. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो अकट झालेला आहे. मग आपण याला सरळ सांगायचं इथे की जी एक्स्ट्राची जागा आहे त्याला म्हणायचं की बाबा मर्ज हो. किती किती कॉलम मर्ज करायचे आहेत? कॉल स्पॅन करून टाका त्याला. कोणता ऍट्रिब्यूट वापरायचा तेव्हा? काय लिहिला मी? कोणता ऍट्रिब्यूट लिहिला मला सांगा.
Call span. येस. आणि 2 का लिहिलं मी? We have to merge two rows. नो नो कॉलम्स हा गाईज, कॉलम्स नो रोज. रोज आपण करणार हा, आहोत sorry. म्हणून रोज. रोज नाहीये आपलं. हा आपण कॉलम मर्ज करतो कारण की उभे जे असतात ते कॉलम असतात ना. हा ओके. चेक करूया बरं एकदा ते झालं का. झालं का? Oh, sir. येस दॅट्स करेक्ट. जे साईज कमी झाली त्याची, आपण साईज जी आहे याची वाढवू शकतो. काही हे नाहीये. तुम्हाला जी टेबलची साईज ठेवायची आहे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आय गेस इथे विथ जी आहे ती टाकूया आपण. पण इथून विथ आपण देत नाही हार्ड कोडेड विथ. आपण CSS मधूनच टेक्निकली देतो. सो आज तुम्ही टेबलचा हा प्रकार शिकला. उद्या प्रॅक्टिस करा. उद्या नेस्टेड टेबल म्हणजे एका टेबल मध्ये मल्टिपल टेबल जे कॉम्प्लेक्स खूप असणार आहे. कॉम्प्लेक्स खूप आहे म्हटल्यापेक्षा कोड खूप आहे. टेक्निक सोपी आहे. हीच टेक्निक आहे. नेस्टेड म्हणजे काय? एका टेबलच्या आतमध्ये दुसरा टेबल असणे. मी तुम्हाला उद्या एक्झाम्पल आणि आजचे जे काही प्रॉब्लेम आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिअल टाइमचे जे काही सिनेरिओज आहेत ते तुम्हाला बनवून दाखवायचे आहेत टेबलचे, जे मी तुम्हाला पाठवणार आहे. तिथे तुमचं स्किल लागेल. ठीक आहे. आजच्यासाठी पुरेसं आहे. थँक्यू. जे जावाची बॅच आहे ती 8:30 ला आपण कनेक्ट होणारच आहोत. ठीक आहे. थँक्यू ऑल. सर मला ते ऑनलाईन लाईव्ह सर्व्हरचं सांग. हो आपण जावाच्या बॅच मध्ये करूया ते. ठीक आहे. अच्छा. ठीक आहे सर.